संपूर्ण मला माहिती आहे, कारण आमच्या आखाड्याच्या जागेची ती एक जागा त्या ठिकाणी होती. आपण रेडी रेकनर रेटचा जो विषय, तो जो 2001 साली जो रेट होता, त्याच्यानंतर ज्या वेळेला मंदिर बांधते वेळी ती जागा घेतली गेली, या रेडी रेकनर मधला डिफरन्स आहे. ज्या वेळेला तो विषय पुढे आला त्यावेळेला असं सांगितलं की या रेडी रेकनरच्या बाबत जर काही डिस्प्यूट असतील तर त्यावेळेला जी चौकशी आयोग नेमला गेला होता त्यांच्या पुढे हे कागदपत्र ठेवा. पण आपवाल्यांनी किंवा संजय सिंग विशेषतः ज्या वेळेला या संदर्भात आवाज उठवत होते, कोणीही हे कागदपत्र त्या ठिकाणी दिलेलं नाही. जसं उदाहरण आपल्याकडे आता नागपूर एक्सप्रेस बांधला गेला, तर नागपूर एक्सप्रेस बांधत असताना तिथे शिर्डीजवळ जी काही जागा 1 एकर होती त्याचा जो काही रेट होता, पण ज्या वेळेला गव्हर्नमेंटने ती जागा खरेदी केली त्यावेळेला त्या जागेचा मार्केट रेट नुसार 3 पट जास्ती भावाने जागा दिल्या आहेत. आपणही दिल्या. आताही नाशिक सुरत एक्सप्रेस संपूर्ण चाललाय, त्याच्याही जागेच्या आमच्या इथे नाशिकच्या रिंग रोडचा विषय, त्यावेळेला शासनाने सांगितलं की मार्केट रेट पेक्षा देखील आम्ही 3 पट जागा ही त्या ठिकाणी जास्ती भावाने खरेदी करतो शेतकऱ्यांकडनं. हा विषय आपल्याकडे महाराष्ट्रात झाला, तोच विषय तिथे झाला. माझं म्हणणं आहे की जेव्हा असे आरोप झाले तेव्हा जास्त अधिक सतर्क व्हायला हवं होतं, अलर्ट व्हायला हवं होतं आपण त्याच्याबद्दल, आणि यंत्रणांनी त्याच्याबद्दल सतर्क होऊन ही व्यवस्था पारदर्शक राहील यासाठी काम करायला नको होतं का? हा माझा मुद्दा होता. हा मी येतो. पारदर्शकता राहिली नाही. हा पूर्ण करा तुमचं. पारदर्शकता राहिली नाही हे निश्चितच आहे, हे मान्य करतो आहोत आम्ही. त्यामुळेच आज त्यांनी राजीनामा परत दिला ना. पण ही चौकशी करा, SIT, हे चंपतरायांनीच मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मग हे घडलेलं आहे, ते हे ध्यानात घ्या. ठीक आहे. हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. हनुमंतजी, साधारणपणे आपल्या कार्यालयात असेल कुठेही असेल, एखादी व्यक्ती 22,000 रुपये पगार आहे आणि ती कोट्यवधींची तिची संपत्ती दिसते आणि संपत्ती गोळा करते, स्वाभाविकपणे ते संशयाच्या घेऱ्यात यायला हवं होतं. भले तो कोणाच्या जवळचा आहे किंवा दूरचा आहे याच्याशी काही संबंध